माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला आज आम्ही आषाढी सर्वांना प्रथमतः गुड मॉर्निंग आणि सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आम्ही स्कूलमध्ये आषाढी एकादशीची पालखी आणि सेलिब्रेशन करणार आहोत। इथे बघा प्राथमिकच्या मुलांनी मस्त असं विठ्ठलाचं चित्र काढलेलं आहे पांडुरंग आणि इथे लिहिलेलं आहे आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। मी बॅक कॅमेऱ्याने दाखवणार आहे। एकादशीला देवशयनी एकादशी सुद्धा बोलतात आणि हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि उपवासाचा दिवस असतो आणि या दिवशी सर्वजण उपवास करतात आणि सर्व लाखो वारकरी हे महाराष्ट्रातून पंढरपूरकडे विठ्ठलाच्या दर्शनाला दरवर्षी आषाढी एकादशीला पालख्या घेऊन जात असतात। जसे संत ज्ञानेश्वर, मुक्ताई, जनाबाई, उत्तर भारतातून कबीर यांच्या पालख्या ह्या पांडुरंगाच्या चंद्रभागेच्या तीरी जातात, स्नान करतात आणि मग आपल्या लाडके विठुरायाचं दर्शन घेतात। सर्वात महत्त्व म्हणजे लाखो वारकरी भक्त हे चालत पायी जातात महाराष्ट्रातून दूरवरून। सो बघा या एकादशीला खूप असं अनन्य असं महत्त्व आहे, म्हणजे खूपच महत्त्व आहे या हिंदू धर्मात आषाढी एकादशीला आणि सर्वजण उपवास करतात। तसंच माऊली माऊली बोलून अशा घोषणा करत आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेतात। तसंच ज्ञानोबाच्या घोषणा करतात। सो बघा मस्त फुगड्या घालतात, झिम्मा घालतात, सर्व वारकरी असे जयघोष करत विठ्ठलाचं आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेतात। सो आपल्या सोसायटीमध्ये कॉलेजमध्ये स्कूलमध्ये हे पालख्या काढली। माझासुद्धा उपवास असणार आहे आणि तुम्हाला पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। याला देवशयनी एकादशीसुद्धा बोलतात आणि यालाच असेल उपवास बघा आणि माझ्यासोबत बोला माऊली माऊली आणि बोला जय हरी विठ्ठल विठ्ठल असं बोला आणि आपल्या बघूया आता पालक फुगड्या घालतील काय घालतील मध्ये दाखवणार आहे। न्यू स्टुडंट आणि ती काव्या होती। इकडे आपण जे ॲब्सेंट होते विद्यार्थी देत आहे वया बघू शकता। इकडे बघ व्हिडिओ चालू आहे बोला। आणि हा विघ्नेश आषाढी एकादशीच्या प्रोग्रामला सगळे पालक आलेले आहेत आणि बघा सगळे मुलं विठ्ठल वारकरी बनलेले आहेत आणि बघा पालकांनी मस्त असे सुंदर साड्या घातलेल्या आहेत, छान दिसत आहे सगळे पालक। हॅलो बोला बघा खूप हौशी पालक आहेत आणि ते आज डान्ससुद्धा करणार आहे। मी व्हिडिओ दाखवणार आहे, पोरंसुद्धा करणार आहेत, मी सुद्धा करणार आहे जमलं तर, पण बघूया मी तर ट्राय करणार। त्यांनी पालकांना हार्दिक शुभेच्छा। अजून पालक आलेले आहेत, पायलची मम्मी बघा विठ्ठल रुक्मिणी बनलेले आहेत आणि आपण आता फोटो काढणार आहोत। हा माझ्या स्कूलचे विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणी आणि वारकरी बघू शकता तुम्ही। सर्व पालक आलेले आहेत मस्त नटून आणि सर्व पालकांचं मी हार्दिक स्वागत करत आहे आणि थँक्यू सर्व पालक आले। गेल्या वर्षी आपण दुसऱ्या पालकांना बघितलं, या वर्षी सर्व नवीन पालक आहेत। बघा पहिल्यांदाच माझ्या ब्लॉगमध्ये सगळे नवीन पालक आहेत आणि विद्यार्थी पण नवीन आहेत। आमचे विद्यार्थी आता आम्ही पालखी घेऊन जात आहोत, म्हणजे विठ्ठलाची पालखी काढलेली आहेत आणि सर्व विद्यार्थी बघा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल बोलत आहेत आणि तुम्हीसुद्धा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। बघा कॉपीराईटमुळे मी आवाज टाकत नाही आहे सॉन्गचा। सावळे सगुण विठ्ठला आता पालखी काढणार आहोत मंदिरात हॉलमध्ये पालक आहेत आणि बघा आम्ही छोटीशी पालखी आहे आणि तिथे विठ्ठल आहे दाखवते। विठ्ठलाचं दर्शन घ्या सर्वांनी। छोटशी अशी विठ्ठलाची मूर्ती आहे पालखीत आणि मग मस्त फुलांनी सजवलेली आहे विठ्ठलाला आणि आमचे वारकरी बघा खांद्यावर घेतलेले आहेत पालखी, रिदान आणि देवांश आणि सर्व विद्यार्थी बघा माझे छोटे छोटे वारकरी। माझ्या वर्गातील मुलांची पालखी छोटीशी पालखी आणि वारकरी कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा। मी पुढे दाखवणार आहे आमच्या स्कूलची म्हणजे श्री गणेश विद्या मंदिरचे प्राथमिकची सुद्धा पालखी निघणार आहे आणि ते सुद्धा मी ब्लॉगमध्ये दाखवणार आहे।
सावळे सगुण विठ्ठलाचे रूप, सावळे सगुण विठ्ठलाचे रूप, नेत्री त्याचे दर्शन घेता जळती सर्व पाप, नेत्री त्याचे दर्शन घेता जळती सर्व पाप, तुका भजे नामा भजे भजे बहीणबाई, तुका भजे नामा. बघा मी माझ्या विद्यार्थ्यांना घेऊन आता जात आहे पालखी घेऊन गणेश मंदिरात आणि सोबत पालक. भजे बहीणबाई, ज्ञानी यांचा राजानाथ, ज्ञानी यांचा राजानाथ, सकू मुक्ताबाई, विठू आहे माझी आई, विठू माझा बाप, नेत्री दर्शन घेता जळती सर्व पाप. बघा ज्यांनी मला 21 सन्मान 2025चा पुरस्कार दिले ते अध्यक्ष तेजस पाटील सर यांनी आपले विठ्ठलाचं सुंदर असं गाणं बोलून दाखवलेलं आहे आणि मी ते टाकलेले आहे ब्लॉगमध्ये. आणि त्यांचा आवाज आणि गाणं कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. गणेश मंदिरात पालखी घेऊन आले रुद्र आणि देवांश ऋषभ आणि ते सर्व पालक आलेले आहेत आणि बघा दर्शन घ्या ब्लॉगमध्ये आपण बघतो. गणपती मंदिरात आलेलो आहे आणि बघा विठ्ठल रुक्मिणी बघा पालखी बघा छोटंसं विठ्ठल रुक्मिणी आणि बघा आता सर्व पालक आधी कोणत्याही करायचे सुरू गणपतीच्या दर्शनाने सर्व आणि नंतर पालखीचे सर्वजण दर्शन. पालक आता पालखीचं दर्शन घेत आहे बघा. विठ्ठलाची सुद्धा आता विठ्ठलाचं छोटंसं विठ्ठलाचं दर्शन घेत आहे. मूर्ती जरा छोटी आहे समजून घ्या. 1 मिनिटातच सावळे सगुण विठ्ठलाचे रूप, सावळे सगुण विठ्ठलाचे रूप, नेत्री त्याचे दर्शन घेता नेत्री त्याचे दर्शन एक वारकरी तिकडेच बघतोय. यांना पण नाही मॅडम इकडे बघा.
सर्व पालक पंढरपुरात देव माझा विठ्ठला परमेश माळीच्या गाण्यावर नाचत आहे आणि सगळ्या पालकांनी खूप रिस्पॉन्स दिला. मला खूप आनंद झाला. सर्व पालक आले आणि नंतर आम्ही खूप म्हणजे नाचलो सुद्धा. मी पण थोडी नाचली. मस्त गाणी आहे पंढरपुरात देव माझा विठ्ठला. मस्त आहे. कॉपीराईटमुळे मी टाकला नाही. स्टेप पण छान आहे. डान्स झाल्यानंतर पालकांनी आणि मुलांनी मस्त अशा फुगड्या घातल्या आणि क्लर्क मॅडम सुद्धा होत्या आणि त्यांनी पण मस्त अशी फुगडी घातली. बघू शकता पालकांनी घातलेली फुगडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आमच्या श्री गणेश विद्या मंदिर स्कूलमध्ये असे फंक्शन होत असतात आणि सर्वजण असेच उत्साहाने भाग घेत असतात. टीचर आणि विद्यार्थी ज्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनी श्री गणेश विद्या मंदिरमध्ये जरूर ॲडमिशन घ्या. ॲडमिशन चालू आहेत आणि डोंबिवली ईस्ट स्टार कॉलनीला आहेत. ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी मला मेसेज टाका, कॉन्टॅक्ट करा. सावळे सगुण विठ्ठलाचे रूप, सावळे सगुण विठ्ठलाचे रूप, नेत्री त्याचे दर्शन घेता जळती सर्व पाप,
नेत्री त्याचे दर्शन घेता जळती सर्व पाप. तुका भजे नामा भजे भजे बहीणबाई, तुका भजे नामा हा, तुका भजे नामा भजे भजे बहीणबाई. ज्ञानी यांचा राजानाथ, ज्ञानी यांचा राजानाथ. मस्त अशी पालखीभोवती सर्व शिक्षक आणि विद्यार्थी विठ्ठल विठ्ठल या नामाचा जयघोष करत आहेत. आणि सुंदर अशी पालखी सजवलेली आहे प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी. आणि आमची स्कूल शिशु वर्ग ते 10वी पर्यंत आहे. माझ्या काकाची मुलगी म्हणजे सिद्धिका म्हात्रे, हिचं सुद्धा स्कूल आहे प्री स्कूल इंग्लिश मीडियम. ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. प्री स्कूल आहे आणि बघा त्यांचीसुद्धा छोटीशी अशी वारकरी आणि विठ्ठल रुक्माई आहेत. छान अशी छोटी छोटी 10 मुलं आहेत बघू शकता.
आणि ज्यांना क्लाससुद्धा लावायचे ते सुद्धा लावू शकता तिच्याकडे. मला कॉन्टॅक्ट करा आपल्या एरियामध्ये असतील त्यांनी नांदिवली गावात. सो बघा ही ताई आहे आणि ती सुद्धा टीचर आहे, क्लासेस घेते. 1ली ते 7वी आणि 12वीपर्यंतचे क्लासेस घेते. सो ज्यांना लावायचे त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. सावळे सगुण विठ्ठलाचे रूप, सावळे सगुण विठ्ठलाचे रूप, नेत्री त्याचे दर्शन घेता जळती सर्व पाप, नेत्री त्याचे दर्शन घेता जळती सर्व पाप. तुका भजे नामा भजे, भजे बहीणबाई, तुका भजे नामा तुका भजे नामा भजे, भजे बहीणबाई, ज्ञानियांचा राधानाथ, ज्ञानियांचा राधानाथ, सकू मुक्ताबाई, विठू आहे माझी. आषाढी एकादशी सेलिब्रेशन स्कूलमध्ये केलेलंच आहे आणि आषाढी एकादशी सेलिब्रेशन कसं वाटलं आणि आमची छोटी छोटी मुलं आणि आमची पालखी छोटीशी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ब्लॉग आवडल्यास विकिता म्हात्रे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. चॅनलवर जो कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.